आईच्या नावाचा गोंधळ मांडीला, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश। आईबाबा सामाजिक संस्थेच्या वतीने 500 ज्येष्ठ नागरिकांना मोफत आधाराची काठी व वेदनामुक्त गरम पाण्याची पिशवी भेट। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण देशभर सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे। या अभियानांतर्गत आईबाबा सामाजिक संस्था व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 मधील 60 वर्षांपुढील 500 ज्येष्ठ नागरिकांना मोफत आधाराची काठी व वेदनामुक्त गरम पाण्याची पिशवी वाटप शिबिर माजी नगरसेविका नम्रता कोळी आणि आईबाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली राम गणेश गाडकरी रंगायन येथे आयोजित करण्यात आले होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर, भाजप प्रदेश महामंत्री माधवी नाईक, भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, माजी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष तथा माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, माजी नगरसेविका मेघना हंडोरे, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, माजी नगरसेवक सुनील हंडोरे, भाजप ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस समीरा भारती, भाजप नौपाडा मंडळ अध्यक्ष वृषाली वाघुले, रक्षा यादव, भाजप ठाणे शहर जिल्हा आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली। आयोजक माजी नगरसेविका नम्रता कोळी यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले की नम्रता कोळी आणि जयेंद्र कोळी या दाम्पत्याने अतिशय स्तुत्य उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला आहे। कोळी दाम्पत्य हे फक्त निवडणूक आल्या म्हणून काम करत नाही, तर वर्षाचे 365 दिवस ते विविध उपक्रम राबवित असतात। अनेक कार्यक्रमांतून नागरिकांची ते सेवा करत असतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवडा अंतर्गत विविध 15 कार्यक्रम देण्यात आले आहेत। त्यात सेवा आणि पर्यावरण याचाही समावेश आहे। ज्येष्ठ नागरिकांना या वयात आधाराची गरज असते। दिलेली आधाराची काठी खरेच त्यांचे आधार बनणार आहे। गडकरी रंगायतमध्ये ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती पाहून कोळी दाम्पत्याप्रती असलेले प्रेम आणि स्नेह दिसून येत असल्याचे भाजप प्रदेश महामंत्री माधवी नाईक म्हणाल्या। अतिशय शिस्तबद्धरित्या रीतसर नोंदणी करून आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। आधाराची काठी व वेदनामुक्त गरम पाण्याची पिशवी सोबतच औषधांचे कुपनही देण्यात आले आहे। कोळी दाम्पत्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करून उपक्रमाचे उद्दिष्ट साध्य केल्याचे संदीप लेले म्हणाले। विभागात आम्ही वर्षभर विविध उपक्रम राबवित असतो। गेल्या 15 दिवसापासून या कार्यक्रमाची तयारी सुरू होती। या कार्यक्रमाला ज्येष्ठ पुरुष आणि महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला। त्यांनी दिलेले आशीर्वादच आमच्या कार्याची पोचपावती असल्याचे यावेळी नम्रता जयेंद्र कोळी म्हणाल्या। ब्युरो रिपोर्ट जनादेश। आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश। आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश। टिंभी नाका येथील शीतल हिची ऐतिहासिक कामगिरी। ठाणे ग्रामीण मुख्यालयाची सुवर्णकन्या कुमारी शीतल खरटमल हिने बँकॉक येथे झालेल्या आशियाई सुमो कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे। तसंच शीतलची पुढील वर्षी किर्गिस्तान येथे होणाऱ्या वर्ल्ड कॉम्बॅट गेम्ससाठी निवड झाली आहे। तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। शीतलच्या या कामगिरीबद्दल भारतीय सुमो रेसलिंग फेडरेशनचे अध्यक्ष यतीश बंगेरा व सेक्रेटरी चंद्रशेखर शिंदे व कोच अजय सावे यांनी हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट जनादेश। आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. घरफोडी चोरी करणारे शिकलकर टोळीतील 4 आरोपींना करण्यात आली अटक. शिकलकर टोळीतील घरफोडी करणाऱ्या एकूण 4 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 39,53,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम व घरफोडी चोरी करण्याकरिता वापरण्यात येणारी टोयोटा कंपनीचे 4-चाकी इनोवा वाहन हस्तगत करण्यात आले. ठाणे पोलीस आयुक्तालय व नवी मुंबई आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये घरफोडी चोरीचे गुन्हे घडले होते. यात सर्वसामान्य जनतेची राहती बंद घरे फोडून मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी झाली होती. नमूद सर्व गुन्ह्यांचा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक 3 कल्याण यांचेकडून समांतर तपास करण्यात येत होता. त्यासाठी गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध चालू होता. सदर तपासामध्ये गुन्हे शाखा घटक 3 कल्याणचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना यश प्राप्त झाले आहे. गुन्हे शाखा घटक 3 कल्याणचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी यापूर्वी घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या शिकलकर टोळीचे सदस्यांचे हालचालीवर पाळत ठेवून घरफोडी चोरी करणारे विजयसिंग अंधासिंग जुन्नी उर्फ शिकलकर, वय वर्ष 24 वर्ष, राहणार सोनूसिंग जुन्नी याच्या घरी, म्हाडा कॉलनी, बिल्डिंग नंबर 06, रूम नंबर 112, रामटेकडी, हडपसर, पुणे. सोनूसिंग जितेंद्रसिंग जुन्नी, वय वर्ष 27, राहणार म्हाडा कॉलनी, बिल्डिंग नंबर 06, रूम नंबर 112, रामटेकडी, हडपसर, पुणे. सन्नी करतारसिंग सरदार, वय वर्ष 27, राहणार गंगाई निवासजवळ संतोषी माता नगर, अटाली रोड, वाल्मिकी शाळेच्या पाठीमागे, आंबिवली, कल्याण. अतुल सुरेश खंडाळे, वय वर्ष 24, धंदा ड्रायव्हर, राहणार प्रथमा बिल्डिंग, डी प्लॉट नंबर 217, रामटेकडी, हडपसर, पुणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ठाणे पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कडील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण 40 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून घरफोडीचे गुन्हे करण्याकरिता वापरण्यात आलेली एका 4-चाकी इनोवा वाहनासह एकूण 39,53,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सदर कामगिरी घरफोडीचे अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. शिकलकर टोळीतील अटक आरोपी यांचेवर यापूर्वी इतर अनेक शहरांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली. घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल होते, त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 3चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे आणि त्यांची टीम करत होती. त्यामध्ये ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता. त्यामध्ये एकूण 40 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. 40 गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून एकूण जवळपास 39 लाखाचा मुद्देमाल, ज्यामध्ये सोना चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी विजयसिंग जुन्नी, सोनू सिंग जुन्नी
सन्नी सरदार आणि अतुल खंडाळे अशा 4 आरोपींना अटक केलेली आहे. त्यापैकी विजयसिंग जुन्नी आणि सन्नी सरदार हे आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत. त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड आजपर्यंत आहे. इतर 2 आरोपी न्यायालयीन कस्टडीमध्ये आहेत. सदर गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची, चोरी आणि घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाण्यातील विवियाना मॉलचे नवीन नाव लेक शोर. ठाणे शहरातील मोठा आणि लोकप्रिय शॉपिंग डेस्टिनेशनपैकी एक मानल्या जाणाऱ्या विवियाना मॉलचे नाव अचानक बदलल्याची जोरदार चर्चा ठाणेकरांमध्ये तसेच इतर शहरातील नागरिकांमध्ये सुरू आहे. या संदर्भातील अनेक रील्स देखील इन्स्टाग्रामवर काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत. परंतु नाव बदलण्यामागील कारण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. या मॉलची कोटींच्या व्यवहारात विक्री झाली असल्याची माहिती समोर आली आहे. 2013 साली सुरू झालेल्या विवियाना मॉलचा विकास अश्विन शेव ग्रुप यांनी केला होता. नंतर त्यात सिंगापूरच्या सार्वभौम निधी GIC यांचीही भागीदारी झाली. 10 लाख चौरस फूट व्यापणाऱ्या या मॉलमध्ये 250हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची दुकाने, मोठा फूड कोर्ट, अत्याधुनिक मल्टिप्लेक्स तसेच एंटरटेनमेंट झोन्स आहेत. टाटा स्टार बसचे हायपर मार्केट आणि अनेक प्रीमियम फॅशन ब्रँड्समुळे हा मॉल ठाणे, मुलुंड, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई या भागांतील ग्राहकांसाठी प्रमुख शॉपिंग हब ठरला. त्यासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शने आणि सामाजिक उपक्रमांमुळे विवियाना मॉलने स्थानिक समाजाशी घट्ट नातं जोडले. शॉपिंगच नाही तर अनेक कुटुंब किंवा मित्रपरिवार या मॉलमध्ये फिरण्यासाठी देखील येत. परंतु अचानक 12 वर्षांपासून विवियाना या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मॉलचे अचानक नाव बदलेल असा विचारही कोणी केला नव्हता. आता विवियाना मॉल लेक शोर या नावाने ओळखला जाणार आहे. अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीच्या पाठीबळावर लेक शोर इंडिया ॲडवायझरीने हा मॉल 1900 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. हा व्यवहार भारतामधील रिटेल क्षेत्रातील सर्वात मोठा व्यवहार ठरला आहे. या बदलामुळे ठाण्याच्या रिटेल क्षेत्राला नवसंजीवनी मिळणार असून खरेदीदारांसाठी अधिक आधुनिक आणि आकर्षक अनुभव उपलब्ध होणार आहे. लेक शोरकडे या मॉलची मालकी गेल्याने मॉलची स्थिती सुधारेल, नवीन गुंतवणूक, नाविन्यपूर्ण धोरणे आणि सुधारित ग्राहक अनुभव देता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.